कांदा निर्यात बंदी उठवल्यावर फडणवीसांनी ट्विट केले. पाहूयात त्यांचं नेमकं ट्विट काय. 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या 6 देशांमध्ये निर्यात होणार आहे. यामुळे सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मिळणार आहे, असं ट्विट या दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी हे ट्विट केलं. आताची मोठी बातमी आहे. कांदा निर्यात बंदी उठवल्यावर देवेंद्र फडणवीसांनी हे ट्विट केलेलं आहे. कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी हे ट्विट केलेलं आहे. या ट्विट संदर्भात ही आता राजकीय वर्तुळातून चर्चाला उधाणाला प्रतिक्रिया येत आहेत. फडणवीसांचं ट्विट खोटं असल्याचं अमोल कोल्हे यांचं वक्तव्य आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम डीजीएफटीने केलेलं आहे. डीजीएफटी निर्यात बंदी उठवल्याचं नोटिफिकेशन काढलेच नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील आता आलेली आहे. ही तरी बातमी खरी असावी अशी अपेक्षा आहे आणि अपेक्षेप्रमाणे दुर्दैवानं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं पाप हे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. कारण केंद्र सरकारच्या मध्ये विदेश व्यापाराच्या संदर्भामध्ये डीजीएफटी जे असतं, डायरेक्टोरेट ऑफ फॉरेन ट्रेड, याचं नोटिफिकेशन येणं गरजेचं असतं. याचं कोणतंही कांदा निर्यात बंदी उठल्याचं नोटिफिकेशन हे डीजीएफटीला नाही. याचा अर्थ नव्याने कुठलीही निर्यात बंदी उठलेली नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.